हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचन मध्ये खूप मनापासून स्वागत। तर आज आपण वॉटर प्युरिफायर बघतो आहोत। म्हणजे कोणाच्या घरी नळाचं कनेक्शन नसतं किंवा लाईटची बचत करायची असते, तर त्यासाठी मॅन्युअल म्हणजे बिना लाईटीचं किंवा बिना नळाचा वापर करता प्युरिफायर वापरू शकतो। तसंच बूस्टरवाला म्हणजे जर कोणाच्या घरी पाण्याचा फ्लो कमी असेल सिंटेक्सच्या टाकीला वगैरे, तर त्यासाठी काय करायचं, किंवा ज्यांच्या घरी बोरवेल असेल तर त्याचं पाणी सुद्धा तुम्ही प्युरिफाय करून वापरू शकता। तर असे आपण वेगवेगळे प्युरिफायर बघणार आहोत। तर सगळ्या स्टार्टिंगला आपण हा प्युरिफायर बघतोय। तर सर प्लीज आम्हाला या प्युरिफायर बद्दल थोडक्यात माहिती द्या। हा मॅडम एक्वागार्ड कंपनीचा म्हणजे मॅन्युअल फिल्टर आहे। याच्यामध्ये जी कॅपॅसिटी दिलेली आहे ती 15 लिटर कॅपॅसिटी। ओके। स्टोरेज म्हणजे डबल स्टोरेज आहे। हे जे बघताय ना तुम्ही, हे डबल स्टोरेज आहे। कस्टमरला इथं वरती पाणी टाकायचं। ही जी मेश दिली ना, या मेश मध्ये पहिले पाणी टाकायचंय। याला सेडिमेंट फिल्टर बोलतात। ओके। इथनं पाणी टाकल्यानंतर खाली एक मेंब्रेन असतो, हा फिल्टर लागला। या फिल्टर इथं मध्ये लागलं। इथनं कस्टमरला पाणी टाकायचं। दोन्ही मिळून 7.5 लिटर 15 लिटर कॅपॅसिटी आहे। ओके। इथनं पाणी टाकल्यानंतर अर्ध्या तासामध्ये पाणी प्युरिफायर होऊन खाली येणार। इथं टॅप लागलेला असेल, नळ लागलेला असेल, बघा इथं दिलंय ना, हा बघा इथं नळ लागलेलं आहे। हे तुम्ही याच्यामध्ये कसं इथनं म्हणजे याच्यामध्ये 2 टाईपचे फिल्टर आहेत, 1500 लिटर वाला पण आहे आणि 4000 लिटर वाला। ओके। ही जी कॅन्डलची लाईफ आहे ना, ह्या कॅन्डलच्या लाईफ मध्ये 2 टाईपचे फिल्टर आहेत। एक 1500 लिटर वाला पाहिजे तर 1500 लिटर वाला आहे, आणि 4000 लिटर पाहिजे तर 4000। ओके। 1500 वाला घेतला तर 1500 लिटर संपल्यानंतर किट चेंज करायची, आणि 4000 लिटर वाला जर घेतला तर 4000 लिटर पाणी काढल्यानंतर ते पाणी म्हणजे किट चेंज करायची। तर किटची किती प्राइस आहे साधारण? आता ही किटची साधारण प्राइस जी आहे ती प्राइस आहे समजा 499। ओके, म्हणजे 500 रुपये किट येणार। हा, त्याच्यानंतर याची जी क्लिनिंग वगैरे आहे, म्हणजे 8 दिवसात 10 दिवसानंतर कस्टमर स्वतः क्लीन करू शकतो, त्याच्यासाठी हा पंप दिलेला आहे। ओके। या पंप मध्ये पाणी भरल्यानंतर इथं फक्त क्लीन इथं लावायचं आणि हे फक्त प्रेशर करायचं। ओके। ओके। प्रेस केल्यानंतर जी काही घाण असेल, माती वगैरे असेल, ते पूर्ण क्लीन होणार। याच्यामध्ये वेगवेगळे ब्रँड पण आहेत, जसं आता हा एक्वागार्डचा मॉडेल आहे, शुअर मॉडेल आहे। त्याच्यानंतर हा बघा केंटचा आहे। ओके। तर सर तुम्ही हा जो सांगितलाय ना प्युरिफायर, म्हणजे असा आहे जो सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडेल, ज्यांना परवडणार नाही एवढे महागडे प्युरिफायर। याला म्हणजे इलेक्ट्रिक सप्लायची गरज नाहीये, पाण्याला प्रेशरची काय गरज नाहीये। तुम्ही फक्त वरती पाणी टाकायचंय, खाली पाणी अर्ध्या तासामध्ये प्युरिफायर होऊन येणार। शिवाय याच्यामध्ये 99.99% बॅक्टेरिया फ्री पाणी मिळणार। ओके, बरोबर। आणि 100% केमिकल फ्री पाणी मिळणार। म्हणजे लाईटीची गरज नाही, किंवा तुमच्या घरात समजा नळाचं कनेक्शन नाही, किंवा बाथरूम मध्ये नळाचं कनेक्शन आहे पण आपल्या किचन मध्ये नाहीये, तर ते अशा परिस्थितीत काय करायचं? तर तुम्ही हा वाला फिल्टर मॅन्युअल, याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं, तो फिल्टर होऊन येणार ऑटोमॅटिक। आणि आता पावसाचे दिवस येत आहेत तर तुम्हाला म्हणजे खूपच बेनिफिशियल आहे हा। त्याच्यामध्ये मग आता जर समजा आपल्याला कंपनी अलग पाहिजे तर केंट कंपनीचे आहे। ओके। सेम फीचर्स आहेत, फक्त याच्यामध्ये कॅपॅसिटी थोडीशी जास्त दिलेली आहे। हा पण मॅन्युअल आहे का? हा पण मॅन्युअल आहे। हा 15 लिटर स्टोरेज आहे, याच्यामध्ये 20 लिटर स्टोरेज आहे। याच्यामध्ये 4000 लिटर पाणी संपल्यानंतर ते कार्बन वगैरे जे ते चेंज करावे लागतात। ओके। आता जसं एक्वाशुअर मध्ये यांनी पंप दिलेला आहे ना, तर केंट मध्ये सिरीज येतो। ओके। सेम याच्यामध्ये पाणी भरायचं, आणि याला जो मेम्ब्रेन दिलाय ना, आतमध्ये बघा हा मेम्ब्रेन दिलेला आहे। एक हा बघा एक मेम्ब्रेन लागलेला आहे। ओके। ह्या मेम्ब्रेन्सला फक्त हा जो कंटेनर आहे ना, हा थोडासा असा उलट्या साईडला करून याच्यामध्ये पाणी भरून फक्त प्रेस करायचं। ओके। 4-5 वेळा प्रेस केल्यानंतर जी काही त्याच्यामध्ये माती जमलेली असेल, घाण असेल, ते पूर्ण क्लीन होणार। हा, आणि जरी तुम्ही समजा जेव्हा घ्यायला याल तेव्हा तुम्हाला व्यवस्थित डेमो मिळेल, त्याची काळजी नका घेऊ तुम्ही। तर सर आता हे जे आपण बघतोय ना मॅन्युअल, त्याची साधारण थोडक्यात आम्हाला प्राइस सांगा। याच्यामध्ये मॅडम साधारण समजा 1500 1550 पासून स्टार्टिंग आहे। मग जसे घेणार आपल्याला तसे जास्त ह्याच्यामध्ये मॉडेल वाईज रेट आहे। बरोबर। आता त्याच्यामध्ये जर समजा मॅन्युअल झाले, नेक्स्ट बघूया। इलेक्ट्रिक पाहिजे असेल तर इलेक्ट्रिक मध्ये एक्वागार्ड मध्ये हा मॉडेल आहे, हा मॉडेल आहे। अच्छा, तर यांचे फीचर्स थोडक्यात सांगा। अगोदर असा मॉडेल यायचा, म्हणजे पाठीमागे हे पूर्ण ओपन कॅन्डल असायचं। एकाच कॅन्डल मध्ये सेडिमेंट फिल्टर, ऍक्टिव्हेटेड कार्बन आणि युव्ही लॅम्प असायची। मग नंतर त्यांनी अपडेट मॉडेल काढलेत, जसं या मॉडेल मध्ये सेपरेट सेडिमेंट फिल्टर, युव्ही लॅम्प आणि कार्बन फिल्टर हे केलेले, इनबिल्ट केलेले। त्याच्यानंतर जर एखाद्या कस्टमरकडे जर पाण्याचं प्रेशर कमी असेल
तर याला बुस्टर लागलेला आतमध्ये. ओके. सेपरेट बुस्टर लावायची गरज नाही. शक्यतो जे ब्रँड असतात ना चांगल्या कंपनीचे जर तुम्ही फिल्टर घेतले ना तर ते कमी प्रेशरवरती खूप कमी चालतात. त्यांना प्रेशर पाहिजे. लोकल ब्रँड जर म्हणजे प्युरिफायर कमी प्रेशरवर चालतच नाहीये, पण लोकल ब्रँड जर असेल तर तो 0 प्रेशरवरती पण चालेल, कारण तो पाणी प्युरिफायर करतच नाही. बरोबर. ब्रँड घेतला एक्वागार्ड सारखे जर ब्रँड घेतले तर हे 0 प्रेशरवरती चालत नाही. जर एखाद्या कस्टमरकडे प्रेशरचा इश्यू असेल तर ते बुस्टर वाले फिल्टर घेऊ शकतात. म्हणजे सेंटेक्सची 500 लिटरची जरी टँक असेल तरी हा बुस्टर पंप, म्हणजे जर समजा नळाला प्रेशरच नसेल, सिंटेक्स जर असेल घरी, तर त्यासाठी बुस्टर वेगळा लावायची गरज नाही. वेगळा गरज. समजा आता एक्वागार्डचा जर एखाद्या कस्टमरला हा मॉडेल पसंत आला तर ह्या मॉडेलला सेपरेट इंडिव्हिज्युअल तुम्ही बुस्टर पंप लावू शकता. अच्छा, मग ह्याला लावायची गरज आहे? याला म्हणजे याला तर इनबिल्ट नाहीये. याला जर समजा हा मॉडेल पसंत आला तर याला तुम्ही सेपरेट बुस्टर लावून युज करू शकता. अच्छा. पण बुस्टर वाले जर पाहिजे तर या टाइपचे बुस्टर वाले मॉडेल आहे, त्याच्यामध्ये इनबिल्ट आहे बुस्टर. ओके. मग ते बुस्टर समजा आपल्याला विकत घ्यायचे असेल तर त्याची प्राइस काय असेल? साधारण आता मार्केटमध्ये 1500 पासून स्टार्टिंग आहे. 1500, 2000, 2500 पर्यंत वेगवेगळे ब्रँडचे बुस्टर पंप येतात, तर ते लावू शकता. त्याच्यानंतर वेगवेगळे ब्रँड जसे केंट आहे. केंट मध्ये पण याच्यामध्ये स्टोरेज आहे, 6 लिटर स्टोरेज आहे. त्याच्यामध्ये पाणी 6 लिटर स्टोर होणार. त्याच्यामध्ये पण UV प्लस UF हे फीचर्स दिलेले आहेत. ओके. UVF म्हणजे काय सर, एक्झॅक्ट सांगाल का? UVचा फुल फॉर्म आहे अल्ट्राव्हायलेट. म्हणजे पाण्यामध्ये जे बॅक्टेरिया आणि व्हायरस असतात त्यांना ते डिऍक्टिव्हेट करतात. अच्छा. त्याच्यानंतर जे UF आहे, UF चा फुल फॉर्म आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन. म्हणजे पाण्यामध्ये जे काही केमिकल वगैरे असतात किंवा जास्त माती असते, पावसाळ्याच्या दिवसामध्ये थोडंसं घाण पाणी, ते घाण पाण्याला हे UF कंट्रोल करतं, म्हणजे थोडं कव्हर करतं. ओके. त्याच्यानंतर एक्वागार्डचा हा नवीन मॉडेल आलाय शुअर चॅम्प RO प्लस UV. ROचा मतलब कसं आहे, ROचा फुल फॉर्म आहे रिव्हर्स ऑस्मोसिस. म्हणजे पाण्यामध्ये जे काही TDS असेल, पाण्यामध्ये जे काही क्षार असतील ते पूर्ण टोटली एक साईडला काढणार आणि जे पाणी प्युरिफायर होईल ते या स्टोर, म्हणजे जे टँक दिलेली आहे स्टोरेज टँक 6 लिटरची, त्या टँक मध्ये ते पाणी स्टोर होणार. आणि सर याची खासियत म्हणजे बोरिंगचं पाणी पण याच्यात क्लीन होतं ना? याच्यामध्ये बघा इथं कंपनीने मेन्शन पण केलेलं आहे. याच्यामध्ये बोरवेलचं पाणी असेल तरी चालेल, हे जे टँकरचं पाणी असेल तरी चालेल, बोरवेलचं पाणी असेल, म्युनिसिपल वॉटर असेल, मिक्स कुठलंही पाणी असेल, म्हणजे 200 ते 2000 TDS पर्यंत पाणी असेल त्याला हे प्युरिफायर करून देणार. शिवाय एक्वागार्डचा आता हा जो मॉडेल आहे ना, हा फर्स्ट असा मॉडेल आहे की याची 2 वर्षाची वॉरंटी आहे आणि याची जी कॅपॅसिटी आहे, पाण्याची जी कॅपॅसिटी आहे 12,000 लिटर पाण्याची कॅपॅसिटी आहे. ओके. 12,000 लिटर नंतर कॅन्डल चेंज करावे लागतील. अच्छा, 12,000 लिटर. हा. नाहीतर बाकीचे समजा मोस्टली 6,000 लिटर 7,000 लिटर पर्यंत म्हणजे पाणी प्युरिफायर झाल्यानंतर कॅन्डल चेंज करावे लागतात. यांनी 12,000 लिटर कॅपॅसिटी दिलेली आहे. हे बघा, 2 वर्ष वॉरंटी आहे आणि 12,000 लिटर पाण्याची प्युरिफिकेशन. मग याची साधारण प्राइस वगैरे सर? आता याच्यामध्ये मॅडम वेगवेगळे मॉडेल आहेत, पण साधारण RO जर घ्यायचं असेल तर माझ्याकडे 8-8.5 हजारापासून स्टार्टिंग आहे. अशी बोरिंगचं पाणी क्लीन करणार. ओके. 8 ते 8.5 पासून बोरिंगचं पाणी क्लीन करून देणारे प्युरिफायर स्टार्टिंग आहे. ओके. खूप सुंदर असे बघा. आता हा कसा आपण घरी वापरू शकतो, बाहेर कुठे फिरायला गेलो पाणी अशुद्ध असेल तरी तिथेही वापरू शकतो. बुस्टरवाला आहे, बिना बुस्टरवाला आहे, केंटचा आहे आणि बोरिंगचं पाणी किंवा क्षारयुक्त पाणी असतं ते क्लीन करायचं काम पण हे प्युरिफायर करणार. तर सर हे जर कोणाला घ्यायचे असेल किंवा होम डिलिव्हरी हवी असेल तर इथला प्रॉपर ऍड्रेस किंवा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. इथं जर कस्टमरला यायचं असेल ना तर सर्वात पहिले शिवाजी चौकामध्ये यायचं, कल्याण वेस्टला. शिवाजी चौकातून अत्रे हॉल रोड फेमस आहे, त्या रोडनी सरळ दूध नाक्याकडे यायचं आणि SBI बँकच्या समोर, SBI बँकच्या लाईननी थोडंसं पुढे आल्यानंतर प्रभात किचन आहे, विष्णू मंदिरच्या ऑपोजिटला. बरोबर ना? आणि सर मेन म्हणजे भरपूर कस्टमर विचारतात की होम डिलिव्हरी आहे का? होम डिलिव्हरी मॅडम इथे कल्याणमध्ये लोकल एरियामध्ये कुठे पण डिलिव्हरी मिळेल. आणि जर जास्त बल्कमध्ये सामान असेल तर आम्ही अंबरनाथ, डोंबिवली, बदलापूर पर्यंत डिलिव्हरी देऊ शकतो. आणि जर एखादा ग्राहक असेल इच्छुक बाहेरचे म्हणजे बॉम्बेचे वगैरे तर मग त्यांनी कसं काय? त्यांनी नाही ना, त्यांना इथे कल्याणमध्ये जर कुठं असेल समजा त्यांचे नातेवाईक वगैरे किंवा ते कल्याणमध्ये जर येत असतील तर त्यांना कल्याणमध्ये कुठेही असेल तरी आम्ही कल्याण ईस्ट असो का वेस्ट असो आम्ही डिलिव्हरी करून देणार ना. मग कलेक्ट करायचं. ठीक आहे. तर प्लीज सर इथला प्रॉपर कॉन्टॅक्ट नंबर सांगा. हा, इथला नंबर पण देतो. प्रभात किचनचा नंबर आहे 9220580000. प्रभात किचन. तर हा शॉप वेस्टला आहे, बाजारपेठमध्ये. बरोबर ना? शिवाजी चौकात सरळ यायचं, अत्रे हॉलच्या लाईनने एकदम सरळ येऊन विष्णू मंदिरच्या एकदम ऑपोजिट. तर कुठल्या दिवशी शॉप आपला बंद असतो? मोस्टली मंगळवारी बंद असते, पण सीझन जर असेल तर मंगळवारी पण चालू ठेवतो. आणि टायमिंग काय आपल्या शॉपचा? टायमिंग आहे आमचा सकाळी 10 ते 9. अच्छा.
तर सर मी आता तुम्हाला एकदा यांची रेंज सांगून घेते. 1500 पासून स्टार्टिंग आहे आणि जर हे इलेक्ट्रिक बघितले तर 4000 पासून आहे स्टार्टिंग. आणि हा जो मोठा बघतोय तो 8 ते 8.5 पासून स्टार्टिंग आहे, जे आपल्याला बोरिंगचं पाणी क्लीन करून देतं ते. आणि इलेक्ट्रिकचा जो आहे तो 6000 पासून स्टार्टिंग आहे. तर या आणि या शॉपला नक्की व्हिजिट करा.